इयत्ता 11वी कला अ मध्ये शिकत आहे. आज आपल्या महाविद्यालयात वाचन संकल्प रयतेचा या उपक्रमांतर्गत मी आज डॉक्टर द ता भोसले लिखित कुमारांचे कर्मवीर या पुस्तकाचे प्रकट क्रमशः वाचन करणार आहे. पाठ क्रमांक 3 या पुस्तकाचे पाठाचे मी वाचन करणार आहे. भाऊरावांचे मराठी शिक्षण चालू होते. वार्षिक परीक्षेत एखाद्या विषयात त्यांना कमी मार्क्स पडत, परंतु गुरुजी वर ढकलत. असे करीत विद्याला असताना त्यांचे मराठी 5वी शिक्षण आणि इंग्रजी 1ली पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले. पुढे इंग्रजी शिकण्याची सोय नव्हती. शेजाऱ्यांनी मित्रांनी कोल्हापूर संस्थानात भाऊरावांना शिकवायला पाठवा असा सल्ला दिला आणि भाऊराव एकदाचे कोल्हापूरच्या जैन वसतिगृहात दाखल झाले. कोल्हापूर संस्थानचे छत्रपती शाहू मोठे आदर्श नृपती होते. त्यांनी विद्या, कला, क्रीडा यांसाठी खूप काही केलेले. अस्पृश्यता नष्ट होण्यासाठी कष्ट उपसले. अडाणी लोकांवर धर्माचा असणारा पगडा कमी केला. प्रत्येक जातीसाठी त्यांनी आपल्या संस्थानात एक वसतिगृह बांधले. तेथे विद्यार्थ्यांची मोफत सोय केली. जैन वसतिगृहात पुढील शिक्षणासाठी भाऊराव दाखल झाल्याचे त्यामुळे एकदा भाऊराव कोल्हापूरहून आई वडिलांना भेटण्यासाठी इस्लामपूरला आले, तर तशी सुट्टीच लागलेली होती. प्राथमिक शाळेजवळ जात असताना त्यांना एक वेगळे दृश्य दिसले. गुरुजी वर्गात शिकवत आहेत. वर्गातील मुले एकाग्रचित्तेने ऐकत आहेत. सारा वर्ग भारावून गेलेला आहे, पण एकच मुलगा आत वर्गात न बसता बाहेरून गुरुजींच्या शिकण्याकडे लक्ष देत आहे. शेजारच्या रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्यांचा होणारा त्रास त्याच्या लक्षातही येत नाही. भाऊरावांच्या ते लक्षात आले. हा एवढा पोरगाच तेवढा वर्गाबाहेर कसा असा विचार करीतच ते वर्गात घुसले आणि रागारागाने अचानक गुरुजींवर गरजले. याच पोराला इतक्या दूर का बसवले आहे. दगडबंद प्रकृतीचा युवक एकाएकी आवेगी शब्दात अंगावर कोसळल्याने गुरुजी गोंधळले, गडबडले, पण स्वतःला सावरून ते म्हणाले, हा आहे महाराजा पोरगा. आज वर्गामध्ये इतरांबरोबर कसा बरे हा बसेल. त्यावर भाऊरावांनी खूप बोलून घेतले. गुरुजींची मते खोडून काढली, पण गुरुजी तरी बिचारे काय बोलणार. तेही रूढीचे दास होते, परंपरेचे पायीक होते. त्यांनी दयनीय सुरात सांगितले, तुझे सगळे खरे आहे पोरा, तरीही मी ह्याला वर्गात घेऊ शकत नाही. मी परिस्थितीचा लाचार आहे. चल रे मित्रा, घाबरू नकोस. मी यापेक्षा चांगल्या शाळेत तुझी व्यवस्था करतो. असे म्हणून भाऊरावांनी आपल्या घरी आणले. आपल्याबरोबर जेवायला बसवले. जेवून झाल्यावर बाहेर पडताना हा महाराजचा मुलगा आहे असे सांगितले आणि शेवटी कोल्हापूरला मिस क्लार्क यांच्या नावाने हरिजन विद्यार्थ्यांसाठी चालवलेल्या वसतिगृहात त्याला दाखल केले. या विद्यार्थ्याचे नाव ज्ञानदेव घोलक. हा पुढे संपादक झाला. विधान परिषद सदस्य झाला. विशेष म्हणजे भाऊरावांच्या शैक्षणिक कार्याचा एक निष्ठावंत कार्यकर्ता बनला. भाऊरावांच्या या कार्याचा हा पहिला उन्मेष म्हणता येईल. तिसऱ्या पाठाचं वाचन जाधव समीक्षा असो या विद्यार्थिनीने केलेलं आहे आणि यावरती आता 3 प्रश्न तुम्हाला विचारले जातील. त्याची उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत. ज्यांना उत्तर येते त्यांनी पटकन हात वर करायचा आहे आणि काही प्रश्नांची उत्तरं देताना ती उदाहरणासहित आणि विस्तृत द्यायची आहे. पहिला प्रश्न आहे, छत्रपती शाहू महाराज यांची कोणती गुणवैशिष्ट्ये या पाठात सांगितलेली आहेत. छत्रपती शाहू महाराज यांची कोणती गुणवैशिष्ट्ये या पाठात सांगितलेली आहेत.